सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशन तर्फे आयोजित वक्तृत्व स्पर्धेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर उत्कृष्ट सादरीकरण। माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरतभाऊ गावित यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा प्रांगणात गौरव चिन्हासह प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे। सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशन तर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत स्पर्धकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर वक्तृत्व करीत उपस्थित मान्यवरांची मने जिंकली होती। नवापूर शहरातील श्री स्वरूपसिंग नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सनदी अधिकारी अरविंद वळवी हे होते। व्यासपीठावर सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रकांत नगराळे, धर्मेश अशोक पाटील, उपाध्यक्ष नवापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ श्री शिवाजी हायस्कूल, दैनिक पत्रकार संघाचे मंगेश येवले, चर्मकार समाजाचे अध्यक्ष छोटू आहिरे, संपादक विजय तिजवीज, पत्रकार पंकज आहिरे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी मान्यवर चंद्रकांत नगराळे व अरविंद वळवी यांनी मनोगत व्यक्त केले। ज्ञानाचा अथांग महासागर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मानव मुक्तीच्या लढ्यातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षण व स्त्री पुरुष समानता डॉक्टर बाबासाहेबांचे योगदान, स्त्री शिक्षण व स्त्री पुरुष समानता डॉक्टर बाबासाहेबांचे योगदान, स्त्रियांचे स्त्री मुक्तीदाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यावर निबंध स्पर्धा घेण्यात आली। तर वक्तृत्व स्पर्धेत भारतीय संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर 8वी ते 12वीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी छान सादरीकरण केले। तसेच आंबेडकरी चळवळ दिशा आणि दिशा या विषयांवर पदवी, पदविका व इतरांनी मंत्रमुग्ध केले। खुल्या गटातील आधुनिक भारताच्या जडणघडणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान या विषयावर सादरीकरण करण्यात आले। यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी गुजराती, हिंदी, इंग्रजी भाषेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मांडले। निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री गोपाल पवार सर, मंदाताई मोरे मॅडम, कमलेश पाटील सर, पुलावडे सर, कल्पेश पाटील सर, महेंद्र पाटील सर तसेच नवापूर शहरातील विविध शाळांचे महाविद्यालयांचे शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशनचे कार्यकर्ते तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी हजर होते। विजेत्या स्पर्धकांना स्पर्धेचे बक्षीस वितरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा प्रांगणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन माननीय भरतभाऊ गावित यांच्या हस्ते विजेत्यांना गौरव चिन्हासह प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे। आदिवासी दलितांचे उद्धारकर्ते, घटनाकार, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाचे उद्गाते महात्मा फुलेजी या तमाम क्रांतिकारांना या ठिकाणी मी मानाचा मुजरा करतो आणि व्यासपीठावरील सन्माननीय अतिथीगण, या कार्यक्रमाचे प्रणेते चंदूदादा, हा जो कार्यक्रम आहे खूपच आगळा वेगळा कार्यक्रम आहे। आपण कुठलीही जयंती जर साजरा करायचं ठरलो तर प्रतिमापूजन, फोटोपूजन, मिरवणूक, नाच गाणं आणि या पद्धतीने आपण साजरा करत असतो। परंतु खूपच हा उत्कृष्ट आणि स्तुत्य कार्यक्रम सोशल फाउंडेशनचे प्रणेते आमचे मित्र चंदूदादा यांनी सुरू केलेला आहे आणि यांचं या ठिकाणी मी त्यांना त्रिवार त्यांचं मी वंदन करतो त्यांच्या कार्याला। आणि हे कार्य यापुढे त्यांनी सातत्याने केवळ जयंतीच्या निमित्ताने 14 एप्रिल किंवा यावेळेस न ठेवता वर्षभर सातत्याने कार्यक्रम आपण ठरवूया। दर महिन्याला काही ना काही कार्यक्रम अकॅडमिक व्हायलाच पाहिजे, या पद्धतीने आपण जाऊया। शिक्षणाचा कार्यक्रम आहे, आरोग्याचा कार्यक्रम आहे। लोकांना शिक्षण आणि आरोग्याची खूप गरज आहे। ज्या सेवा आहे, पहिली सेवा शिक्षण, मुलांना त्याचसोबत उत्कृष्ट आरोग्य उपलब्ध करून दिलं, हीच ईश्वर सेवा आहे असं या ठिकाणी मी मानतो आणि त्यांच्या कार्याला पुन्हा एकदा मी वंदन करतो। या ठिकाणी या सत्राचं विधिवत उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे असं या ठिकाणी मी जाहीर करतो आणि यापुढे या सत्राला आयोजकांनी सुरुवात करावी। तथापि उपस्थिती संदर्भात काही प्रश्न आला। मी या महाविद्यालयातील सर्व प्राचार्यगण आहे, प्राध्यापक आहे आणि त्यांचे सर्व आघाडीवर आहे त्यांना विनंती करेल, यापुढे जेव्हा केव्हा कार्यक्रम राहील तेव्हा काही ना काही आपण कंपल्शन विद्यार्थ्यांवर करावं।
विद्यार्थ्यांना काही कंपल्शन, काही सक्तीचं नसल्यामुळे विद्यार्थी अजिबात असल्या कार्यक्रमाकडे फिरकायला तयार नाही. आपण मोजके मुलं आहे, या मुलांचं मी या ठिकाणी खूप खूप कौतुक करतो, अभिनंदन करतो. आणि आपण पुढच्या वेळेस कार्यक्रम राहील तेव्हा आपल्या मित्रांनाही सहभाग करून या ठिकाणी घेऊन याल अशी या सर्व तरुण मित्र बालकांना या ठिकाणी विनंती करतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशन तर्फे वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्या वक्तृत्व स्पर्धेच्या व निबंध स्पर्धेचा पहिला टप्पा हा सुरू होत आहे आणि या कार्यक्रमाला उपस्थित सर्व सन्माननीय विचारमंच आणि विचारमंचाच्या समोरील आपण सर्व विद्यार्थी मित्रांनो, सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या तर्फे विविध सामाजिक कार्यक्रम राबवण्यात येतात. त्यातील हा महत्त्वाचा भाग असा आहे की महापुरुषांचे जी जयंती असतात तर ते फोटो आपल्याला माहिती असतात. आपण ती प्रतिमा बघत असतो, त्यांची जयंती येते तेव्हा आपण त्यांना पुष्पहार घालतो, मिरवणुका काढतो, इथपर्यंत आपल्याला माहिती असते. परंतु खऱ्या अर्थाने महापुरुषांचे जे कार्य आहे ते जनमानसापर्यंत पोहोचावं, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं, त्यासाठीचा आमचा हा उपक्रम राबवण्याचा हेतू आहे. सामाजिक परिवर्तनाच्या या चळवळीमध्ये आपण सर्वांनी महापुरुषांचे विचार त्यांना समजावे व हे महापुरुष कुठल्याही जाती धर्मासाठी काम न करता त्यांनी सर्व जाती धर्मासाठी काम केलेलं आहे. भारतातल्या प्रत्येक नागरिकासाठी त्यांनी काम केलेलं आहे. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये महापुरुषांना जाती जातीमध्ये विभागण्यात आलेले आहे. महापुरुषांचे जे काम आहे ते सर्वांसाठी असतं, ते कुठल्या एका जाती समाजासाठी. परंतु आजच्या परिस्थिती आपल्याला अशी दिसते की त्यांना एका विशिष्ट जाती समूहामध्ये त्यांना स्मित करून ठेवलेलं आहे. म्हणून आमचा प्रयत्न आहे की महात्मा फुले असतील, बाबासाहेब असतील, शाहू महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, यांचे जे महान कार्य आहे ते सर्वांपर्यंत पोहोचावं या उद्देशाने आम्ही काम करत असतो. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी म्हटलेलं आहे, गेले अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले, होते ते गरीबच पण या जगाचे कोहिनूर होऊन गेले. अरे यांना अजूनही कळत नाही की ते वर्गाच्या बाहेर बसून संविधान लिहून गेले. असे हे महान कार्य करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान प्रमुख पाहुणे तसेच माझे गुरुजन वर्ग व माझे बंधू भगिनींनो, या सर्वांच्या उपस्थितीत मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारताचे संविधान याच्याविषयी आपल्या सर्वांना माहितीच आहे. पण माझ्या मते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काय होते, त्यांनी काय कार्य केलं ते मी तुम्हाला सांगू इच्छिते. समतेचा बंधुतेचा मार्ग दाखवणारे मार्गदर्शक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मूळ मध्य प्रदेश येथे झाला. त्यांचं पूर्ण नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर असं होतं. त्यांचा जन्म हा आपण जयंती म्हणून प्रत्येक वर्षी साजरा करतो. हा दिवस आपण समता दिन, ज्ञान दिन म्हणूनही साजरा करतो. इतकेच नव्हे तर ब्रिटन, कोलंबिया, कॅनडा यासारख्या ठिकाणी सुद्धा आंबेडकर समता दिवस म्हणून साजरा केला जातो. आपल्यासाठी किती લખાણી છે. હું 8મા ધોરણમાં ભણું છું. મારી સ્કૂલનું નામ ગુજરાતી માધ્યમિક વિદ્યાલય છે. હું આજે આપ સૌને ડૉક્ટર બાબાસાહેબ આંબેડકર જયંતીની ખૂબ ખૂબ શુભકામનાઓ આપું છું. હું આજે ડૉક્ટર બાબાસાહેબ આંબેડકર વિશે બે શબ્દ રજૂ કરીશ. આશા છે તમે શાંતિથી સાંભળશો. ભારતના સામાજિક ભેદભાવનો વિરોધ કરનાર વ્યક્તિ એટલે ડૉક્ટર બાબાસાહેબ આંબેડકર. એમનો જન્મ મધ્યપ્રદેશના મહુ ગામમાં 14 એપ્રિલ 1891માં થયો હતો. તેમના પિતાનું નામ રામજી માલોજી સકપાલ અને માતાનું નામ ભીમાબાઈ હતો. તેમના પિતા લશ્કરી શાળામાં શિક્ષક હતા. જ્યારે ભીમરાવ માત્ર 6 વર્ષના હતા ત્યારે તેમની માતાએ અવસાન પામ્યા. ભીમરાવ ભણવામાં અતિ તેજસ્વી હતા, પરંતુ તેમની મહાર જાતિ નીચી ગણાતી, તેથી તેમને શાળાના શિક્ષકો ક્લાસની બહાર બેસાડતા. નાનકડા ભીમરાવને આ વાત ખૂબ જ લાગી આવતી, તેથી આ
અન્યાય દૂર કરવાનો એમને સંકલ્પ કર્યો. ભીમરાવ મોટા થયા અને મહારાજા સાહેબજીરાવ પાસે શિષ્યવૃત્તિની સહાય કરી. ભીમરાવ લંડન જઈને ભણ્યા. વિદેશમાં અનેક તકલીફો સહન કરી તે MA PhD થયા. 24 લાઈવ મહારાષ્ટ્ર ન્યૂઝसाठी पंकज आहिरे, नवापूर.